नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली सर्वात महत्त्वाची टिप आहे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्यासाठी। आपल्या सर्वांच्याच घरी दागिने घालून अशा प्रकारच्या ज्वेलरी पर्स येत असतात। आपण याला कधीतरी वापरतो, पण बऱ्याच असल्यामुळे इकडे तिकडे पडून असतात। तर आज आपण याचा अगदी भन्नाट आगळा वेगळा उपयोग करणार आहोत। तुम्ही पाहतच राहताल, ट्रॅव्हलिंग मध्ये, घरामध्ये तुम्हाला कुठेही याला वापरता येईल आणि या पर्स दिसायला छान असतात, सोबत मजबूतही, त्यावरती चेन असते, त्यामुळे आपण याचा वापर करून खूप आपल्या अडचणी दूर करू शकतो। तर इथे मी अशी एक कापडी पिशवी घेतलेली आहे। नक्कीच अशा प्रकारच्या जुन्या पिशव्या आपल्या घरी असतात, तर याला आपल्याला कट करायचा आहे। तर मी याला असं कट करून घेत आहे, जेणेकरून खालचा भागही मी नंतर कधीतरी वापरू शकते। तर इथे आपण ही छोटीशी पट्टी काढून बाजूला ठेवलेली आहे, ती आपल्याला वापरायची आहे। त्यानंतर ही जी मोठी पट्टी आहे याला आपण असं चांगलं मोठं लांब करून घेतलेलं आहे। त्यानंतर याला आपण थोडंसं असं दुमडून इथे एक आकार तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हे कुठेही अडकवता येईल। इथे तुम्ही याला काटेपिन लावून असं टाइट करू शकता किंवा सुई दोराने जरी थोडंसं शिवून घेतलं तरी चालेल। आणि एवढं छान हे बनतं की अगदी तुम्ही छोट्या मोठ्या ज्या वस्तू आहेत त्या देखील ठेवू शकता। सोबतच तुम्ही जर कुठे बाहेर राहत असाल, हॉस्टेल लाईफ मध्ये, किरायाच्या घरामध्ये, तुम्हाला हे नक्कीच खूप कामी येईल। आणि इथे पाहू शकता मी आता ज्वेलरी पर्स घेतलेली आहे। आकारही वरचा आपण अडकवण्यासाठी जे हुक तयार केलेला आहे तो पण छान झालेला आहे। त्यानंतर आपल्याला एक ज्वेलरी पर्स घेऊन इथे अशी ठेवायची आहे आणि एक काटेपिन घेऊन इथे आपण याला असं अडकवणार आहोत। इथे देखील तुम्ही सुई दोऱ्याने शिवू शकता काटेपिन ऐवजी, पण काटेपिन मी लावून घेत आहे, जेणेकरून जास्त शिवायची आपल्याला गरज पडणार नाही। इथे आपल्या गरजेनुसार आपण यामध्ये अशा पर्स लावून घ्यायच्या आहे। जेवढ्या तुम्ही पर्स लावाल तेवढं जास्त सामान बसेल। आणि व्यवस्थित मी इथे 3-4 अशा पर्स लावून घेतल्यानंतर याला जर तुम्हाला घरामध्ये किंवा ट्रॅव्हलिंग मध्ये वापरायचं असेल तर भरपूर यामध्ये छोट्या मोठ्या वस्तू ठेवून तुम्ही याला असं फोल्ड करून बॅग मध्ये जर ठेवलं तर अगदी वेगवेगळ्या सेक्शन मध्ये तुम्हाला भरपूर वस्तू ठेवता येतील आणि वेळेवर सापडतील देखील। किंवा घरामध्ये असं अडकून जरी ठेवलं तरी यामध्ये आपल्याला भरपूर छोट्या मोठ्या वस्तू ठेवता येतील। पाहू शकता दिसायला सुंदर दिसत आहे आणि यामध्ये चेन असल्यामुळे अगदी व्यवस्थित हे ऑर्गनायझर तयार झालेला आहे। नक्कीच तुम्ही पण बनवा आणि आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, आपण जेव्हा अशा चाळणीने बेसन पीठ किंवा इतर पीठ चाळायला जातो तर खाली पाहतो अशा प्रकारे पीठ जे आहे ते ताटाच्या किंवा एखाद्या भांड्याच्या बाहेर पडतं चाळत असताना। तर हा प्रॉब्लेम नक्कीच तुमच्यासोबत येत असेल, पण तुम्ही म्हणाल ही छोटी प्लेट घेतलेली आहे म्हणून इथे हा प्रॉब्लेम येत आहे, तर अजिबात नाही। अगदी छोट्यात छोट्या भांड्यामध्ये आपण न सांडता पीठ चाळू शकतो आणि तीही एका छोट्याशा ट्रिकने। तर इथे आपल्याला वाटीमध्ये किंवा इतर भांड्यामध्ये असं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ टाकून आपण या चाळणीवरती असं याला फिरवून घेणार आहोत। अगदी छोट्याशा भांड्यामध्ये न सांडता तुम्ही असं पीठ चाळू शकता। तर इथे तुम्ही याचा रिझल्ट पाहू शकता, अजिबात पीठ जे आहे ते खाली पडलेलं नाही। यामुळे आपलं काम वाढत नाही, सोबतच नवीन ट्रिकने काम लवकर होतं। यानंतरची आपली टिप आहे कुकरसाठी। सर्व महिला या गोष्टीशी रिलेट करतील की अशा प्रकारे कुकरचं झाकण जे आहे ते नक्कीच खराब होतं। यामधून पाणी बाहेर आल्यामुळे कितीही महागडं कुकर घेतलं किंवा शिट्टी बदलली तरी हा प्रॉब्लेम येतच असतो। पण या छोट्याशा गोष्टीमुळे आपलं भरपूर काम वाढतं, कारण की गॅसच्या शेगडीवरती हे पाणी पडून खूप जास्त घाण होतं, खाली देखील किचन ओट्यावरती पाणी पडतं। पण आजपासून तुमची ही समस्या कायमची दूर होणार आहे, तीही पेपरचा उपयोग करून। इथे मी टिश्यू पेपर घेतलेला आहे। तुम्ही इथे कोणताही कागद किंवा जसं न्यूजपेपर जरी घेतला घडी करून 2-3 तरी असं वापरू शकता। तर इथे आपल्याला सेंटर मध्ये टिश्यू पेपर थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण असा हा टिश्यू पेपर घालणार आहोत आणि यानंतर यावरती आपण शिट्टी लावून घ्यायची आहे। तुम्ही जेव्हाही कुकर लावाल त्यावरती अशा प्रकारे टिश्यू पेपर लावा, जेणेकरून यामधून जे पाणी निघतं ते टिश्यू पेपर पूर्ण शोषून घेतो। यामुळे आपले हे झाकण अजिबात खराब होत नाही, त्यासोबतच गॅसच्या शेगडीवरती देखील यामधून पाणी पडत नाही। नक्की तुम्हाला यामुळे भरपूर मदत होईल। सध्या मला कुकर लावायचं नाही, जर लावायचं असतं तर मी तुम्हाला याचा डेमो देखील दाखवला असता की किती छान हे 100% काम करतं। यानंतरची आपली टिप आहे कारल्याच्या भाजीसाठी। कारल्याची भाजी खायला आरोग्यासाठी चांगलं असतं, पण कारले कडू लागतात म्हणून आपण भाजी करत नाही। पण आजपासून तुमची कारल्याची भाजी कधीच कडू होणार नाही, कारण की यामध्ये तुम्हाला भाजी करायच्या अगोदर 5 ते 6 तास अगोदर म्हणू शकता थोडीशी हळद आणि मीठ घालून ठेवायचं आहे। तुम्हाला जर सकाळी भाजी करायची असेल तर रात्री तुम्ही मीठ आणि हळद घालून असे कट केलेले कारले जे आहेत ते ठेवून द्या झाकून, आणि सकाळी तुम्ही पाहताल तर याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं, ते पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि थोडंसं हाताने दाबून पिळल्यासारखं केलं आणि नंतर आपण रेग्युलर जशी भाजी करतो तशी या कारल्याची भाजी केली तर अजिबात आपली भाजी कडू होत नाही। एकदा नक्की करा,
खूप छान तुम्हाला टेस्टी भाजी खायला भेटेल आणि आरोग्यासाठी देखील चांगली आहे। यानंतरची आपली टिप आहे खोबऱ्यासाठी। जे सुकं खोबरं असतं ते आपण बऱ्याच वेळा पाहतो थोडंफार ओलं असतं मार्केटमधून जेव्हा घेऊन येतो आणि घरामध्ये जर याला आपण असंच ठेवलं तर अगदी महिन्याभरातच यावरती बुरशी येते किंवा हे खोबरं काळं पडतं। तर असं होऊ नये यासाठी आपल्याला हे जे खोबरं आहे ते ठेवायचं आहे। साखर ज्या भांड्यामध्ये आपण ठेवतो त्या भांड्यामध्ये असं खोबरं ठेवून द्या आणि यामध्ये तुम्ही पाहताल साखर भरून ठेवल्यामुळे अजिबात हे काळं पडत नाही किंवा खराब होत नाही। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टिप आहे जुन्या खराब झालेल्या चार्जरसाठी। आपल्या घरी असे 2-3 चार्जर तर नक्कीच पडून असतील। आपण याला बऱ्याच वेळा फेकून देतो घरामध्ये कचरा कशाला ठेवायचा म्हणून, पण यामुळे तुमची खूप मोठी समस्या दूर होऊ शकते। इथे आपण वायर यासाठी वापरत आहोत की हे खूप जास्त लवचिक असतं, अगदी छोट्या छोट्या भागामध्ये हे जातं। कोणतंही वायर तुम्ही ते घेऊ शकता, पण दुसरं वायर असेल की नाही, पण जुनं चार्जर आपल्या घरी नक्कीच असतं म्हणून मी ते चार्जर वापरत आहे। यानंतर आपल्या फ्रीजमध्ये आपण जेव्हा फ्रीज डिफ्रीज करतो जास्त बर्फ झाला म्हणून किंवा लाईट गेल्यानंतर यामधून जो बर्फ वितळतो याचं जे पाणी आहे या छोट्याशा नळीमधून खाली पडतं आणि हा जो छोटासा खोलगट भाग दिसत आहे तो आपल्या फ्रीजच्या मागे असलेल्या मोठ्या ट्रेला कनेक्ट असतो, तिथे ते पूर्ण पाणी जातं। पण इथे जर काही प्रॉब्लेम झाला की हे सर्व पाणी आपल्या फ्रीजच्या दरवाजातून बाहेर येतं आणि आपल्या फरशीवरती पसरतं। नक्कीच यामुळे आपलं भरपूर काम वाढतं। ते पाणी भरून घ्या, परत इकडे तिकडे काही गोष्टी असतील तर त्या देखील ओल्या होतात। तर असं होऊ नये यासाठी आपल्याला जुन्या चार्जरचं वायर वापरायचं आहे। हे फ्लेक्झिबल असल्यामुळे यामध्ये जाऊन छान क्लिनिंग करतं। या चार्जरच्या एका बाजूची पिन तुटलेली होती तर मी याला व्यवस्थित यामध्ये असं घातलेलं आहे आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। ही छोटीशी नळी अगदी ब्लॉक झाली होती, त्याला मी व्यवस्थित असं क्लीन केलेलं आहे आणि यामधून अगदी पाणी व्यवस्थित येत आहे। नक्कीच यामुळे तुमच्या भरपूर समस्या सुटतील आणि ही आहे फ्रीज मध्ये जुन्या चार्जरची कमाल। आजच ट्राय करा, नक्कीच तुम्हाला यामधून खूप जास्त फायदा होईल। यानंतरची आपली टिप आहे फ्रीज साठीच। इथे आपण नेहमी फ्रीज जे आहे ते भिंतीला चिटकून ठेवतो, जे की खूप चुकीचं असतं। भिंतीला फ्रीज चिटकून ठेवल्यामुळे यामध्ये हवा खेळती राहत नाही आणि याचं जे कूलिंग सिस्टम आहे ते खराब होऊ शकतं। त्यामुळे भिंतीला अजिबात चिटकून फ्रीज ठेवू नका। त्यानंतर आपल्या फ्रीजच्या मागे ज्या छोट्या छोट्या तार असतात याकडे आपण जास्त लक्ष देत नाही, पण यामुळे आपलं लाईट बिल जे आहे ते वाढू शकतं, कारण की या तारांवरती कूलिंग सिस्टम डिपेंड असतं आणि यावरती जर तुम्ही साफसफाई केली नाही आणि खूप जास्त धुळीचा थर जमा झाला तर हे कूलिंग सिस्टम खराब होतं। त्यामुळे आपले फ्रीज देखील खराब होऊ शकतं, आपला खर्च वाढेल, त्यासोबतच लाईट बिल देखील वाढू शकतं। त्यामुळे याला अधूनमधून नक्की क्लीन करा। इथे मी फ्रीज बंद केलेला आहे, त्यानंतर व्यवस्थित मी याची क्लिनिंग केलेली आहे। तुम्हाला बराच फरक जाणवेल। ही ट्रिक मला फ्रीज बसवणाऱ्या भैयांनी सांगितली होती, कारण की एकदा माझं फ्रीज खराब झालेलं होतं तर त्यांनी त्याचं कारण सांगितलं की या गोष्टी तुम्ही जर लक्षात घेत नसाल तर नक्कीच तुमचं सारखं फ्रीज खराब होऊ शकतं आणि लाईट बिल मध्ये देखील तुम्हाला बराच फरक जाणवेल। त्यामुळे आजच करा आणि भरपूर पैसे वाचवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।